नमस्कार मंडळी, तुमची पण भेंडीची भाजी चिकट होते का? मग ही ट्रिक नक्की बघा. आज आपण बनवतोय बेसन घालून अगदी चविष्ट आणि एकदम परफेक्ट अशी भेंडीची भाजी. फक्त 10 मिनिटात तयार होते. पोळी भाकरीसोबत मस्त लागणारी घरगुती पद्धतीने अगदी स्पेशल अशी बेसनाची भेंडी. त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी अर्धा वाटी बेसन पीठ कोरडं असं भाजून घेतलंय. हलकासा खमंग असा याचा वास येतो आणि कलर पण सोनेरी असा होईपर्यंत बेसन चांगलं भाजून घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय. 1 टेबलस्पून तेल घातले. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून मोहरी आणि जिरे छान तडतडलेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची काही पानं घातलेत. पाव चमचा हिंग घातलाय, पाव चमचा हळद घातली आणि चिरलेली इथे भेंडी घातली. भेंडी स्वच्छ धुवून कोरडी पुसून घ्यायची आणि मागचा आणि पुढचा देठ कट करून मध्ये फक्त छेद द्यायचा आणि 2 भाग करून घ्यायचेत आपल्याला. भेंडीची भाजी करताना ना भेंडी अगदी कोरडी पुसून घ्यायची, म्हणजे भाजी आपली अजिबात चिकट होत नाही. फोडणीमध्ये भेंडी छान अशी परतवून घ्यायचीत. एक 2-3 मिनटं मी ही भेंडी अशी फोडणीमध्ये अशी नुसती परतवून घेणार आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. मिडियम गॅसवरतीच आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची. तुम्ही बघू शकता हलकीशी ही आता तांबूससर अशी झालेली आहेत. एक 2-3 मिनटं होऊन गेलेली आहेत. आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. भेंडी परतवल्यानंतरच ह्याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे आपली ही भेंडीची भाजी अजिबात चिकट अशी होत नाही. आता मी पुन्हा एक 5 ते 7 मिनटं चांगली वाफ काढून घेतलेली आहे. बघू शकता आता अगदी हलकीशी ही मऊसूत अशी भेंडी झालेली आहेत. आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आता मी ते चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर धणे पावडर अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा, 1 चमचा साखर घातलेली आहे, अर्धा चमचा इथे लाल तिखट घातलं आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. आता पुन्हा हे सगळे जिन्नस इथे मी मिक्स करून घेतलेले आहेत. आत्ता आपली ही भेंडी ना चांगली अशी परतवली गेलेली असल्यामुळे की नाही शिजलेलीच आहेत. पण आपण त्याच्यामध्ये जे भाजलेलं बेसन आहे ना ते आपल्याला घालायचं. त्याच्यामुळे या भेंडीची चव अप्रतिम अशी होते. यामध्ये आपण जे आता अर्धा वाटी बेसन भाजून घेतलेलं आहे ते बेसन पूर्ण घालायचं आहे. आपण हे बेसन अगदी खमंग भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे भेंडीच्या भाजीला चव अप्रतिम अशी येते. आता पूर्णपणे बेसन की नाही ह्या भेंडींना कोट होईल याप्रमाणे सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आणि एक 5 मिनटं पुन्हा हे चांगलं भाजून घ्यायचं ह्याच्याबरोबरच भेंडीबरोबर. म्हणजे काय होतं माहिती का, बेसनाचा खमंगपणा अजून वाढतो आणि भेंडीबरोबर पूर्णपणे कोट झाल्यामुळे ह्याची चव खूप छान होते. मीठ साखर आपण जे तिखट घातले ना ते बेसनाबरोबर सगळं मिक्स होतं, व्यवस्थित त्याची चव लागते. आता एक 5 मिनटं मी हे छान असं भाजून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये वरतून पुन्हा कोथिंबीर घातली आहे. मस्त आपली ही बेसनाची भेंडीची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी बनवायला अगदी सोपी, झटपट, अगदी 10 मिनिटात तयार होते आणि खूपच चविष्ट अशी लागते. भेंडी अजिबात चिकट न होता परफेक्ट अशी टिफिनसाठी आपण अशी भाजी करू शकतो किंवा पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर सुद्धा अप्रतिम लागते. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा. यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकला नक्की फॉलो करा.